सो हाय गाईज, आता आपल्या ब्लॉगचा आहे 3रा दिवस. तर आम्ही आता चाललो आहे महालक्ष्मीच्या मंदिरात दर्शनाला. तर सकाळी आम्ही लवकर उठून आता रेडी वगैरे झालो आहे आणि आता आम्ही चाललो आहे दर्शन घ्यायला. मग दर्शन घेतल्यावर लगेच आपण घरी जायला निघणार आहे. तर तुम्हाला पण दाखवतो, चला. जर आतमध्ये मोबाईल नेऊन दिला तर तुम्हाला आतमधला नक्की दाखवू. आम्ही रूमच्या इथून बाहेर निघलो आणि आता आम्ही चाललोय मंदिरात पाया पडायला. बघा, लावू पण कशी मस्त रेडी झाले आणि आम्ही गाडीत बसलोय आणि यावी पण बघा कसं रेडी झाल्या आणि आता आम्ही चाललोय मंदिरात दर्शनाला. खूप होती म्हणून आम्ही VIP दर्शन केला, कारण की दीदी राहणार नाही ना, तर म्हणून मग मोबाईल काय आतमध्ये नेऊन देत नाही. तर यावेळी बघा दीदीला घेऊन पुढं चालल्या आणि ती लय वैतागलेली आहे मंदिर. तर चला आता आम्ही चाललो दर्शन घेऊन. आता आम्ही आलो रूमवरती. आता आम्ही चेंज वगैरे करून आम्ही निघू आता बाहेर. सो आता आमची पॅकिंग वगैरे सगळी झालेली आहे आणि आम्ही या रूमवरून आता घरी जायला निघणार आहे. तर मी चेंज वगैरे केला आणि बघू शकता इकडं आमची पॅकिंग सगळी झाले आणि आता आम्ही निघतोय. तर लावू बघा कशी खेळते. सो कोल्हापूरवरून आम्ही आता निघालो आणि कोल्हापूरवरून 2 किलोमीटरावरतीच आम्हाला CNG पंप भेटला. मग आम्ही लगेच इथं CNG भरायला थांबलो. तर तुमची पण जर का CNG गाडी असेल तर तुम्हाला इथं 2 किलोमीटर अंतरावरती नक्की CNG भेटाल. सो आता आम्ही CNG भरून निघालो आणि आम्हाला भूक लागलेली, तरी आम्ही चाय पिला इथं आणि भेट खायला घेतले. तर आम्ही बघू आता भेट खातो. लावूला बिस्किट भरवायला घेतले. तर आम्ही आता नाश्ता वगैरे केला आणि आता आम्ही निघालो परत जायला. तर आता इथं वाटतं आम्हाला थोडीशी ट्रॅफिक भेटेल, कारण आज संडे ना, संडेचं ट्रॅफिक नक्कीच भेटेल. तर आम्ही तर मॅप लावले, तो तर लय ट्रॅफिक दाखवतं. बोलला तर जाम टाइम लागल वाटतं, म्हणून मग आम्ही ट्रॅफिक मधून निघलो का लगेच जेवणार आहे, कारण आता 12:30 तर वाजले. ट्रॅफिक मधून निघून आणि आता आम्ही चाललो इथं जेवायला. तर आता आम्ही बघू काय जेवतो ते तुम्हाला पण दाखवतो. चला, तर आता आम्ही चाललोय आतमध्ये. ऑर्डर येईपर्यंत लावची ना माझी मस्ती चालली इथं. ये लाव तिथं बा, लावची ना माझी मस्ती चालले. ये पण अंडी आणि दीदीला डाळ भात घेतलेला आणि भाकरी घेतल्या आणि आता आम्ही जेवतो. आता आमचं जेवण करून झाले आणि आता आम्ही परत गाडीत बसलो आणि घरी यायला निघालो. तर आता तुम्हाला घरी यायचा रस्ता दाखवतो बोललो आम्ही, कुठून येत आहोत. कुठला तरी हायवे आहे, तिथून आता आम्ही घरी यायला निघालो. थोड्या वेळात बोगदा येईल, मग तो पण तुम्हाला दाखवेल. तर आपला व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा.
लावची बघू शकता तुम्ही कशी नाटकं चालल्याने. त्यावेळी आम्हाला पुढून हाकलला की पाठीमागं लाव झोपल, पण लाव बघा कशी केली. लाव काही झोपत नाही आणि मला खरंच सांगू तर मला खूप झोप आले. पण आता लाव काही झोपत नाही, त्याच्यामुळे मी पण झोपत नाही. तर का याबद्दल CNG कुठे भेटतं का बघू. तर चला आम्ही चाललोय तर CNG घराला. कात्रपचा बोगदा लागले आम्हाला. तर आता यो दुसरा बोगदा बघू शकता तुम्ही. खूप मस्त आहे यो पण बोगदा. यो दुसरा बोगदा आम्हाला लागले. यो बोगदा खूप मोठा आहे वाटतं. 1 मिनिट तर होऊन गेला तरी अजून काही संपत नाही. फायनली 1 मिनिट 1.5 मिनिटात हा बोगदा संपला. वाव, खूप मस्त. बघू शकता आम्हाला इथं किती ट्रॅफिक भेटले. तर जाम ट्रॅफिक भेटले आम्हाला. घरा जायला टाइम होणार आहे. बघू शकता तुम्ही. आज संडे तर लय ट्रॅफिक आहे. कुठं भरला आपण? CNG इथं कोथरूड मध्ये, आणि आता आपण कोथरूड मध्ये. इथून आता 3 तास लागतील अजून तरी जायला. ट्रॅफिक आहे ना. तर जाता जाता बघा कसं सनसेट झालेला. इथून आम्ही अशी चाय पिऊन चाललेलो तर आम्हाला इथं खूप मोठी गणपतीची मूर्ती दिसली. बघू शकता तुम्ही. दिसत का तुम्हाला पण? झाडांच्या ह्याच्यात जास्त दिसत नाही. बघा खूप सुंदर अशी, खूप मोठी पण आहे आणि खूप सुंदर अशी मूर्ती आहे. आणि लगेच ती बघितली ना. सो आता आम्ही इथून चाललेलो तर आम्हाला लोणावळा लागला ना. तर मग यावेळी बोललं की खालतीच आपण दर्शन घेऊ चला. मग आता आम्ही डोंगरावरती नाही जाणार आहे, पण खालती देवीचा दर्शन घेतो. मग बोललो तुम्हाला पण दाखवतो. चला तर मग आता आपण जाऊ आतमध्ये. सो मी हार आणि अगरबत्ती घेतले आईच्या दर्शनाला. तर लय उशीर झाले त्याच्यामुळं आम्ही काही डोंगरावरती जाणार नाही. आम्ही पायथ्याशीच पाया पडणार आहे. आणि यावेळी बघू शकता तुम्ही लावला घेऊन पुढं चालल्या आणि मी यांच्या मागे मागे चालले. तर आम्हाला वाटला का पायथ्याशी पण मंदिर बंद झालं असेल, पण नाही, चालू आहे. त्याच्यामुळं आम्हाला दर्शन भेटलं. चला तर मग आपण दर्शन घेऊ. यावी लावला घेऊन पाया पडायला गेले. काढला?
सो इथून आम्ही चिक्क्या वगैरे घेतल्या आणि जेली पण घेतले, चिक्की घेतले आणि आता आम्ही चाललोय गाडीजवळ. तर आम्ही परत गाडीत बसून घरा यायला लागलो. तर आता लोणावल्याशी आम्हाला किती टाईम लागतं, तर जर का ट्रॅफिक नाही भेटली तर आम्ही लवकर पोहोचू, नाही तर आम्हाला लय उशीर होणार. तर आता 8 वाजल्या, बघू किती वाजता पोचतो आम्ही. हो बोललो की आता गाडी कुठं थांबवणार नाही म्हणून आम्ही इथूनच लॉलीपॉप घेतलं जाता जाता खायला आम्हाला. जेव्हापासून तो मिसिंग लिंक चालू झाला ना आपला 1 मे पासून, तेव्हापासून हायवे बघा ना, त्या साईडला पण ट्रॅफिक आहे ना, तर या साईडला नाही. तर या टायमाला तिकडे एवढा भरला असताना रस्ता, पण आता दोन्ही साईडून पण बघा, दोन्ही साईडून फक्त ट्रक आहेत, कारण की मिसिंग लिंक वरती ट्रक अलाउड नाहीत. मग त्या सगळ्या फक्त ट्रकची ट्रॅफिक आहे ना. आता आपण इथून चाललोय कारण की आपण लोणावळ्यावरून आलोय आणि आपल्याला आता इथनं खोपोली एक्झिट मारायचा. बघा एक टनल आलं इथे मस्त, टनल गेल्याच्या नंतर आपल्याला लगेच खोपोलीसाठी एक्झिट मारायचा, म्हणून आपण इथून घुसलोय. ट्रॅफिक एक पण नाही, तर आम्ही पहिले कधी पण इथून यायचो तर 1-1, 1.5 तास फक्त ट्रॅफिकमध्ये जायचो. आता विदाउट ट्रॅफिक आलोय आपण मस्त. फायनली आम्ही घरी पोचलो. तर यावेळी बॅगा बघा कशा टाकल्या. आता बॅगेतले कपडे तर उद्याच काढू आम्ही. तर आता आम्ही घरी पोचलोय आणि आता आम्ही फ्रेश वगैरे होतो आणि मग भेटतो तुम्हाला. तर फायनली आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि आमचा जेवण पण करून झाला आणि खूप दमलो आहे आम्ही, त्याच्यामुळं लगेच झोपायची तयारी केली. इकडं बघू शकता तुम्ही, यावी तर झोपलं आणि लावू इकडं खेळतं. तर असा होता आपला आजचा ब्लॉग. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. गुड नाईट.